आज आपण भगवान श्रीकृष्णाच्या म्हणजेच भगवान विष्णूच्या महाभारतातील पांचजन्य शंखाबद्दल जाणून घेणार आहोत. महाभारतात कृष्णाला पांचजन्य म्हणजेच अर्जुनाला देवदत्त, युधिष्ठिराला अनंत विजय, भीष्माला पौंडलिक, नकुलाला सुघोष, सहदेवाला मणिपुष्पक शंख होते. प्रत्येकाच्या शंखाचे महत्त्व आणि शक्ती ही वेगवेगळी होती. महाभारत आणि पुराणात शंख शिंपल्यांची शक्ती आणि चमत्कार वर्णन केलेले आहे. शंख हे विजय, समृद्धी, सुख, शांती, कीर्ती, लौकिक आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंख हे आवाजाचे प्रतीक आहे. शंखाचा आवाज शुभ मानला जातो. तरी नैसर्गिकरित्या शंखांचे अनेक प्रकार आहेत. याचे 3 मुख्य प्रकार आहेत: दक्षिणावृत्ती शंख, मध्यवर्ती शंख आणि वामवृत्ती शंख. या शंखाचे अनेक उपप्रकार आहेत. या पांचजन्य शंखाचे रहस्य काय? पांचजन्य हा अत्यंत दुर्मिळ शंख आहे. या 5 जन्य शंखाचा जन्म समुद्र मंथनाच्या वेळी झाला. समुद्र मंथनातून मिळालेल्या 14 रत्नांपैकी 6वे रत्न शंख होते. एकदा एका राक्षसाने त्याच्या गुरुपुत्र पुनर्दत्ताचे हरण केले. त्याच गुरुच्या पुत्राला घेऊन ते राक्षस नगरीत गेले. तेथे त्यांना शंखात एक राक्षस झोपलेला दिसला. राक्षसाचा वध केल्यावर त्याने तो शंख स्वतःजवळ ठेवला आणि नंतर जेव्हा त्याला समजले की आपला गुरुपुत्र यमपुरीला गेला आहे, तेव्हा तोही यमपुरीला गेला. तेथे यमदूतांनी त्यांना आत जाऊ दिले नाही. मग त्यांनी शंख वाजविला. त्यामुळे यमाचे जग हादरले. तेव्हा यमराज स्वतः आले आणि त्यांनी आपल्या गुरुपुत्राचा आत्मा श्रीकृष्णाला परत केला. भगवान श्रीकृष्ण बलराम आणि त्यांच्या गुरुसोबत पुन्हा पृथ्वीवर परतले आणि त्यांनी आपल्या गुरुपुत्रांसह गुरूंना पांचजन्य शंख दिला. गुरूंनी पुन्हा पांचजन्याला सांगितले. श्रीकृष्णाला देताना ते म्हणाले की हे फक्त तुमच्यासाठी आहे. त्यानंतर गुरूंच्या परवानगीने त्यांनी शंख फुंकला आणि जुन्या कालखंडाचा अंत आणि नव्या युगाची सुरुवात चिन्हांकित केली. भगवान श्रीकृष्णाकडे पांचजन्य शंख होता, ज्याचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. महाभारत युद्धात पांडव सैन्यात उत्साह पसरवणाऱ्या या शंखाच्या आवाजामुळे संपूर्ण रणांगणात भीतीचे वातावरण पसरले होते असे म्हणतात. महाभारत युद्धात श्रीकृष्णाने आपल्या पांचजन्य शंखाने पांडव सैन्यात उत्साह निर्माण केला नाही, उलट यामुळे कौरव सैन्यात भीतीचे वातावरण पसरले. त्याचा आवाज सिंहाच्या गर्जनेपेक्षाही भयानक होता. हा शंख विजय आणि कीर्तीचे प्रतीक मानला जातो. त्याला 5 बोटांचा आकार आहे. पांचजन्य शंख अजूनही सापडले असले तरी ते सर्व चमत्कारिक नाहीत. घराला वास्तुदोषापासून मुक्त ठेवण्यासाठी हे लावले जातात. तसेच राहू आणि केतूचा अशुभ प्रभावही याने कमी होतो. मग असा प्रश्न पडतो की सध्या हा पांचजन्य शंख कुठे आहे? हा शंख आजही कुठेतरी अस्तित्वात आहे असे म्हणतात. हा शंख हरियाणातील कर्नालमध्ये असल्यामुळे याबद्दल सांगितले आहे. कर्नालच्या पश्चिमेला 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कच्छवा आणि बहलोलपूर गावांजवळ असलेल्या पराशर ऋषींच्या आश्रमात तो ठेवला होता. तिथून तो चोरीला गेल्याचे समजते. येथे हिंदू धर्माशी संबंधित अनेक अमूल्य वस्तू होत्या. हा शंख 20 एप्रिल 2013 रोजी चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. मान्यतेनुसार महाभारत युद्धानंतर भगवान श्रीकृष्णाने आपला पांचजन्य शंख पराशर ऋषींच्या मंदिरात ठेवला होता. तथापि श्रीकृष्णांचा हा शंख आदी बद्रीत सुरक्षित ठेवला आहे असे काही लोक मानतात. सुमारे 26 वर्षापूर्वीच्या खोलीच्या नूतनीकरणादरम्यान हे कपाट सापडले, ज्यामध्ये अनेक मौल्यवान वस्तू सापडल्या. त्यापैकी भगवान श्रीकृष्णाचा पंचमुखी शंखही त्यात होता. त्याची रचना विशेष प्रकारची होती. यामध्ये एका बाजूने जोरदार वार झाला, मात्र 5 ठिकाणाहून आवाज आला. गावकऱ्यांनी शंख वाजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण यश आले नाही. रामकृष्ण हरी.